आसाममधील सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने आज आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला, जो प्रसिद्ध करण्यासाठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन स्वतः येथे उपस्थित होत्या. एकदा आम्ही सत्तेवर परत आल्यानंतर आसाममधील आदिवासी आणि इतर वांशिक समुदायांच्या हक्कांना धक्का न लावता आम्ही 3 महिन्यांच्या कालावधीत समान नागरी कायदा आणत आहोत. आम्ही लव्ह जिहाद आणि लँड जिहाद विरुद्ध एक कठोर कायदा देखील आणत आहोत. आम्ही आसामच्या जिल्हा आयुक्तांना बेकायदेशीर हद्दपारी इल्लीगल इमिग्रंट्स एक्सपल्शन ॲक्ट 1950 लागू करण्याचे अधिकार देऊ, ज्यानुसार जिल्हाधिकारी, जिल्हा दंडाधिकारी यांना 24 तासांच्या आत परदेशी व्यक्तीला बाहेर काढण्याचा अधिकार आहे. आमच्या जमिनीवर बेकायदेशीर अतिक्रमण करणाऱ्यांविरुद्ध आम्ही पूर्णपणे कायदेशीर लढाई सुरू करू आणि शेवटच्या इंच जमिनीवरून बांगलादेशी घुसखोरांपासून शेवटचा इंच जमीन सुरक्षित करू. आम्ही वचन दिले आहे की आम्ही निर्माण करू. आम्ही 2 लाख सरकारी रोजगार देऊ. आम्ही आमच्या महिलांना मिळणारा मासिक मोबदला टप्प्याटप्प्याने 1500 वरून 3000 पर्यंत वाढवू. आम्ही 15 लाख गरिबातील गरीब लोकांना घरे बांधून निवारा देऊ. आम्ही आमच्या चहाच्या मळ्यातील कामगारांना जमिनीचे हक्कही देऊ. आम्ही त्यांची दैनंदिन मजुरी सध्याच्या 280 वरून टप्प्याटप्प्यानं 500 पर्यंत वाढवू आणि आम्ही आमच्या 40 लाख महिला बचत गटाच्या सदस्यांना 5 वर्षात लखपती दीदी बनवण्याचाही प्रयत्न करू. आम्ही एक जिल्हा, एक अभियांत्रिकी महाविद्यालय, एक जिल्हा, एक वैद्यकीय महाविद्यालय, एक जिल्हा, एक विद्यापीठ ही नवीन संकल्पना देखील लागू करू. आम्ही रस्ते क्षेत्र, देशांतर्गत जलवाहतूक, हवाई वाहतूक आणि रेल्वेमध्ये नवीन पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी 5 लाख कोटी रुपये खर्च करू. थोडक्यात सांगायचे झाल्यास, आम्ही आसामला अशा स्थितीत नेऊ जिथे आसाम भारताच्या विकासाच्या प्रवासात एक अवलंबून राज्य राहण्याऐवजी एक योगदान देणारे राज्य बनू शकेल. हा तर भाजपचा जाहीरनामा आहे. काँग्रेस पक्षाने आपला जाहीरनामा प्रसिद्ध करताना सर्वात मोठी घोषणा महिलांसाठी केली आहे. मी तुमच्या समोर 5 गॅरंटी घोषित करणार आहे. कोणत्या 5 गॅरंटी? पहिली गॅरंटी आहे प्रत्येक महिलेच्या बँक खात्यात विनाअट मासिक रोख हस्तांतरण, अनकंडिशनल मंथली कॅश ट्रान्सफर. याशिवाय व्यवसाय सुरू करण्यासाठी किंवा वाढवण्यासाठी 50,000 रुपयांची रक्कम आम्ही महिलांना देऊ. दुसरी गॅरंटी, प्रत्येक कुटुंबाला 25 लाख रुपयांच्या कॅशलेस हेल्थ कव्हरची गॅरंटी आम्ही देऊ. तिसरी आमची गॅरंटी, प्रसिद्ध गायक दिवंगत जुबिन बर यांच्या बाबतीत 100 दिवसात न्याय मिळवून देऊ. शंभर दिवसात आम्ही त्यांना न्याय मिळवून देऊ. आणि चौथी गॅरंटी आमची ही आहे की 10 लाख किलोजनिया जे भूमिपुत्र आहेत त्या 10 लाख भूमिपुत्रांना वार्षिक पट्टा देण्याऐवजी आम्ही कायमस्वरूपी पट्टा देऊ. त्यांच्या जगण्यासाठी त्यांनी वारंवार ऑफिसमध्ये फिरू नये, वारंवार प्रत्येकाचे पाय धरू नयेत, वारंवार पोलीस ठाण्यात जाऊन लढावं हे नाही. आम्ही आलो तर पट्टा सगळ्यांना देऊ, ही आमची गॅरंटी आहे. आणि एक शेवटची गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो की जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना आता प्रत्येक महिन्याला आम्ही 1250 रुपये काँग्रेस सरकार देईल.
किती? 1250 रुपये. हे आमचं वचन आहे. आम्ही तुम्हाला देऊ. कितीही वृद्ध आहेत आणि बॉर्डर रिजन ऑफ मॅनिफेस्टो आमचा काय आहे? तरुण, शेतकरी, लहान उद्योजक, चहाचे मळे, श्रमिक, महिलांसोबत प्रत्येक वर्गाची आम्ही काळजी घेतली आहे. प्रत्येकासाठी, मजुरांसाठी, शेतकऱ्यांसाठी, महिलांसाठी, मुलांसाठी, तरुणांसाठी आम्ही आमच्या जाहीरनाम्यात सवलती ठेवल्या आहेत. अर्थात काँग्रेस पार्टीचं म्हणणं आहे की त्यांच्याकडून आणखी काही आश्वासनं जी आहेत ती येत्या 2 ते 4 दिवसात म्हणजेच निवडणूक प्रचार 7 एप्रिलला संपेल त्यापूर्वी दिली जातील.